श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्म्यम् एकनित्यं विमलचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जय आजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माय चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जय आजी गरुडवाहना, जय जय आजी कमललोचना, जय जय आजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्णनयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कस्तुभमणी विशेष. वस्तलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तुतेची पै. जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती करकमलांची आकृती पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर अभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी कृषीवर्य. जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले. 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहिर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजिका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो होय. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नेमियली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्ध बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सच्चीच्या लाधे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपणा येतसकी निश्चये. तेवी अस्ति माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञबाळ घेतली असे थोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरु राजा आपणची. 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नेमियला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करो निमागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप
करू लागले लोकपाप, पावले भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगिते. शिथिल झाली धर्मवंदने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस हो महवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म मुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमनी, करी प्रार्थना करजोडुनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावे न कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घ्यालिनी काखेसी, किंवा खदेवत सूर्यासी, लोपविना म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ म्हणून लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती, वरदे हस्त करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्य जन समस्त, संतोषतील अनिश्चयी. ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊन लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रती पावो. आता नमो साधू वृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, जे स्वात्म सुखी आनंद, मय सदोदती राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची कव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती त्या या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले जानी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी राहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवितिमान, तयांचे चरण नमियले. ईशाचरण जडले चित्त, ऐसे तुकारामादी भक्त, ग्रंथारंभी तया निमित्त, वरप्रसाद करणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथ रचना करवावी. आता करुण मन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंदमी त्याच्या समोर, आपले कवित्व केवे आणू. परी थोराचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, ती एकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणे आपल्या करीत असे. स्वामींच्या लीलाभोवत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाहावी, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफियला. कवी होऊनी या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बुद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो त्या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे दयास, तेची अपूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्रक विष्णुकवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तैजे जैसा सहस्रकर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्लार, विष्णुकवी होऊनी भ्रमर, ज्ञानमधुस्तव साचार, रुंजी तेथे घालीत असे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमंत,
आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौडः श्रीशंकरार्पणमस्तु श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः।